नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना ह्या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर बातमी. म्हणजेच आता राज्य सरकारने ह्या दोन्ही योजनेच्या मध्ये मोठा बदल केलेला आहे. त्या बदल करण्यातील GR सुद्धा आता राज्य सरकारने काढलेला आहे. नक्की ह्या GRमध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या योजनांसाठी नवीन काय अपडेट आलेला आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो GR पाहून घेऊया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला, आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. पहा मित्रांनो, हा GR आहे बघा इथं. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय 19 डिसेंबर 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. सामाजिक न्याय आणि विषयी सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपाळ निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेच्या राबविण्यात येत आहे. माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेचे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाने घेतलेली आहे. तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी वृद्धपाळ निवृत्तीवेतन योजना अशी जी योजना आहेत, पेन्शन योजना, ह्या सर्व पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आता डिसेंबरपासून त्यांचं जे प्रत्येक महिन्याचं जे पेन्शन आहे ते त्यांना आता डायरेक्टली DBTच्या अंतर्गत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं पहा. क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलवर वन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने DBT पोर्टलवर वन बोर्ड आधार व्हॅलिडिटी झालेल्या, आधार व्हॅलिडिटी न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत करण्याची शासनाने निर्णय घेतलेला आहे. तसेच वन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने भीष्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर भीष्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. दरम्यान कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत, तसेच लाभार्थ्यांना आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहिमे राबविण्यात सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 तेथील पात्रविनय सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक 19/12/2024 पर्यंत वन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना संख्या 12,36,425 इतकी आहे. श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408.13 कोटी एवढा निधी आवश्यकता आहे. त्यामुळे सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र न्याय बँक खात्यामध्ये पुढील हप्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास ह्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे एकूण
27,15,791 लाभार्थी हे पात्र असणार आहेत. त्यांना पुढील येणारे हप्ते हे DBTच्या अंतर्गत त्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे. तर ह्या दोन्ही योजनेचे लाभार्थी जर तुम्ही असाल, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल, तर तात्काळ तलाठीकडे किंवा तुमचे जे तालुकामध्ये जे ऑफिस आहेत ह्या योजनेचे, तिथे जाऊन तुम्ही तात्काळ तुमचे बँक पासबुक, आधार कार्ड, फोटो हे जमा करावे, जेणेकरून DBTच्या पोर्टलवर तुमचे नाव हे त्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सबमिट करतील. पुढील येणारे हप्ते तुमच्या बँक खात्यात DBTच्या अंतर्गत जमा होणार आहे. ह्या एका वेळी फक्त ज्यांची बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना हप्ता येणार आहे आणि पुढील हप्ता येणार नाही. हे एक वेळा येईल, दुसऱ्या वेळी येणार नाही. त्याच्या आधीच तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक करायचं आहे. तर बँक खात्याला आधार कार्ड लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं पैसे येणार असतात, त्यामुळे करायचं गरजेचं आहे. आणि जर अगोदरच आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर घरबसल्या आपला चॅनलवरतीच एक आपण अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही चेक करू शकता. जर चेक केल्यावरती तुमचं जर बँक लिंक आहे का नाही, जर तिथं तुम्हाला इथं चेक झालं नाही, लिंक नाही असं दिसेल, तर तात्काळ जाऊन तुमच्या बँकेमध्ये तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक करा मित्रांनो. कारण ह्या योजनेमध्ये आता हे मोठा बदल केलेला आहे सरकारने. आणि आता लाभार्थ्यांना एका वेळेस त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झाल्यानंतर त्यांना कोणतीही काही करण्याची गरज नाही. दर महिन्याला डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आता जे गॅसची सबसिडी कसं दर महिन्याला जमा होतात, त्याचप्रमाणे ह्या योजनेचे सुद्धा पैसे आता जमा होणार आहेत. कोणतेही जिल्हाधिकारी कार्यालयाला ती वारंवार भेट देण्याची गरज नाही, बँकेला वारंवार फेरी आणायची नाही. डायरेक्ट तुमच्या मोबाईलला मेसेज येईल, जमा झाल्यानंतर तुम्ही बँकेला व्हिजिट करू शकता. कुठेही आधार थंब देऊन सुद्धा पैसे काढू शकता. हे म्हणजे बँकेला जाऊन रांगेत उभारायचं हे सुद्धा आता होणार नाही. सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनच्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक न करता जायचं नाही आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. न करता कोणी जाऊ नये मित्रांनो, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती येत राहतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.